पाडतो हा संसार हा ओढलावी जीवा ओढलावी जीवा ओढलावी जीवा ओढलावी जीवा शब्दांचे बांध सारे कोसळून जाती फूल पाखरा परी हलणारी नाती ओळखीचे हात जरी निसटून गेले आणि कुणी दूरचे जवळही आले काळोखात टिम टिम तो आशेचा दिवा संसार हा ओढलावी जीवा ओढलावी जीवा ओढलावी जीवा ओढलावी जीवा तुझ्या सख्या भावंडांना त्या दारुड्या वडिलांच्या तावडीत सोडून भावांना घेऊन जाणार आहोत आम्ही. तो सगळी जबाबदारी घ्यायला तयार आहे. गुन्हेगारी हाच ज्याचा व्यवसाय आहे असा कुंड त्यांची जबाबदारी घेणार. तुझे वडीलही रसायनशास्त्रामध्ये तज्ज्ञ आहेत असं ऐकून आहे मी. त्यांनाही एकदा भेटायला यायचंय. बघू कसं काय जमतंय ते. मी घेऊन जाईन तुम्हाला. बरे चलून माझा विश्वास बसत नाहीये. हा चमत्कार कसा झाला? मोहिनी अगं निराश नको होऊस. शैलेश माझा मुलगा आहे. मी चांगली ओळखते त्याला. आणि तुमच्या दोघांची मैत्री सुद्धा तुमच्या लहानपणापासून पाहत आले मी. तुला आठवतं ना बेटा किती जपायचा तो तुला? लहानपणीच्या आठवणींवरच तर जगते मी. नाहीतर या जगण्याला काय अर्थ आहे? अगं असा निराशेचा सूर नको लावूस. मी आहे ना सगळं नीट होईल. मम्मा उगाच मला आशेला लावू नका. इतकी वर्ष याच आशेवर जगते मी. शैलेश माझ्याशी चांगला वागायचा, माझी काळजी घ्यायचा. मला वेडीला उगीच वाटायचं की त्याचं प्रेम आहे माझ्यावर. हे जे काही आहे यालाच प्रेम म्हणतात. पण तसं नव्हतं मम्मा. मी आपली एकटीच वेड्यासारखी झुरत होती त्याच्यासाठी. पण तो मात्र मला कधीच विसरून गेला होता. मोहिनी शैलेश तुझ्याकडे परत येईल. थोडा धीर धर, वाट बघ. मम्मा माझं सगळं आयुष्य वाट बघण्यातच गेलंय. लहानपणापासून आईच्या मायेची आणि वडिलांच्या सहवासाची वाट बघण्यात. ते तर मिळालं नाहीच. मग उरलं आयुष्य ज्याच्यावर मनापासून प्रेम केलं त्यांनी आपलं म्हणावं याची वाट बघण्यात. मग सकाळपासून वाटच बघत असते मी एकटीच आपल्या खोलीत बसून. मग दुपार होते, मग संध्याकाळ, आणि मग रात्र झाली ना, अंधार झाला की किंवा बरं वाटतं मला. आप्पा मला नेहमी म्हणतात की बाहेर पडत जा, मोकळ्या हवेत हिंडत जा, बरं वाटेल तुला. पण खरं सांगू मला मोकळ्या हवेची, उजेडाची भीती वाटते. त्यापेक्षा अंधार बरा वाटतो मला. त्याला कुठलाही रंग नाही, तो कोणतीही आशा दाखवण्याचे प्रॉमिसेस देत नाही, कुठलीही सहानुभूती दाखवत नाही. चारी अंगांनी वेडून घेतो फक्त. मोहिनी अगं हे काय बोलतेस तू? मला आता तुझी काळजी वाटायला लागलीये. इतकं इमोशनल असू नये ग. तुझ्या तब्येतीवर परिणाम होईल त्याचा. आता आणखीन काय व्हायचं बाकी राहिलं? जास्तीत जास्त काय होईल? मी मरून जाईन ना. काय फरक पडणार आहे त्यांनी? अगं असं नको बोलूस. आम्ही आहोत ना, तुझे वडील पण आहेत. आम्हाला नाही का फरक पडणार? तुला माहिती आहे ना बेटा तुझ्या वडिलांचं तुझ्यावर किती प्रेम आहे ते. मोहिनी शांत हो बेटा. अगं तुझे वडील हजारो जणांचे पोशिंदे आहेत आणि एवढा भक्कम आधार तुझ्या पाठीशी असताना तुला आधार नाही असं बोलवतं कसं? मम्मा आप्पांचं खूप खूप प्रेम आहे माझ्यावर.
केवळ त्यांना वाईट वाटू नये म्हणून त्यांच्याजवळ मनातलं नाही बोलू शकत मी. माझं जवळचं कोणी नाही, मला मित्रमैत्रिणी नाही. पण आज तुम्ही बोलावलं आणि तुमच्याजवळ मन मोकळं केलं, खरंच खूप बरं वाटतंय मला. अगं म्हणून तर तुला सारखी बोलवत असते मी. किती निरोप पाठवले तेव्हा आज आली आहेस. खरं सांगू, मला खूप भीती वाटायची. असं वाटायचं की नेमकी मी इथे आले आणि शैलेश समोर आला तर काय करेन मी, काय होईल माझं. मला वाटायचं की शैलेश समोर आला तर उभ्या उभ्या हार्ट अटॅक येऊन मरून जाईन मी. पण मग आज निश्चय केला आणि खूप दिवसांनी बाहेर पडले. खूप चांगलं केलंस. आता रोज असाच निश्चय कर आणि घराबाहेर पडत जा आणि सरळ माझ्याकडे येऊन बसत जा. मला तुझी मैत्रीण समज. अगं आपल्यासारख्या मोठ्या घरच्या लेकी सुनांना हा एकटेपणा 5वीलाच पुजलेला असतो. कधी ना कधी याची सवय करून घ्यावीच लागते. मी शालिनीला सुद्धा या गोष्टी समजवायचा खूप प्रयत्न करते, पण हे सगळं समजण्या इतक्या पोक्त विचारांची नाहीये ती. तुला माहित आहे, या घोरपड्यांच्या घरात मी लग्न करून आले तेव्हा माझी काय परिस्थिती होती. एका प्रचंड मोठ्या हवेलीत राहायचो आम्ही. यांना आई वडील कुणी उरलं नव्हतं. एवढ्या मोठ्या हवेलीत नात्याची फक्त आम्ही दोनच माणसं, हे आणि मी, आणि नोकर चाकरांची ही गर्दी. बरं आपल्यासारख्यांना मनात आलं की उठून पटकन कुठे जाताही येत नाही. कुळाचार रीतिरिवाज याचे खूप बडगे होते त्यावेळेला. तुम्हाला आताच्या मुलींना हे सांगून खरं वाटणार नाही म्हणा, पण खरंच वेळ लागायची पाळी यायची एक एकदा. त्या घोरपड्यांना कसले कसले नाद. अगं शिकारीचा खूप शौक होता यांना. रात्रभर जंगलात शिकार शोधत हिंडत फिरायचे आणि मी रात्रभर एकाकी एवढ्या मोठ्या हवेलीत त्यांची वाट बघत जागत बसायची. बरं बोलायलाही भीती वाटायची. असं वाटायचं हा शिकारी माणूस बोलताना माझं काही चुकलं, यांना नाही आवडलं तर गोळी घालतील. तुला विश्वास नाही वाटणार, पण लग्नानंतर जवळजवळ 1 वर्ष यांच्याशी एक वाक्य धड बोलले नव्हते मी. आई शपथ. मग ती एक गंमतच झाली बघ. एक दिवस शिकारीच्या नादात जंगलात घोड्यावरून पडले. नोकर त्यांना घोड्यावरच घालून घेऊन आला घरी. चांगली पाठ शेकली होती. मग काय, बायकोच्या जवळ बायकोच्या सहवासात कंपल्सरी राहावंच लागलं. थोडं नाही 4 महिने. त्या 4 महिन्यात माझ्या लक्षात आलं, हा माणूस जरी शिकारी बाण्याचा असला ना तरी स्वभावाने अगदी सशाच्या काळजाचा आहे. आणि एकदा का बाईच्या लक्षात पुरुषाचा वीक पॉइंट आला की मग काय, त्या 4 महिन्यात पुरता कब्जा घेतला मी त्यांचा. आणि एकदा का बाईच्या लक्षात पुरुषाचा वीक पॉइंट आला की मग काय, त्या 4 महिन्यात पुरता कब्जा घेतला मी त्यांचा. अगं नंतर त्यांचे मित्र कितीदा आले त्यांना विचारायला, चिडले भांडले सुद्धा त्यांच्याशी, पण त्यानंतर एकदाही शिकारीला गेले नाहीत. काय सांगताय. आणि हे सगळं मी तुला का सांगते ते लक्षात घे. पुरुषाचा वीक पॉइंट ओळखायला शिक. एकदा का तो लक्षात आला ना की मग त्यांना कह्यात कसं घ्यायचं हे तुला आपोआप कळेल. अगं यांना फक्त शिकारीचाच नाही, गाण्या बजावण्याचा सुद्धा नाद होता. त्यावेळेच्या एका सिनेमा कंपनीत भागीदारी होती यांची. तिथल्या प्रमुख नटी बरोबर नाव जोडलं जायचं यांचं. माझ्या सगळं कानावर आलं होतं, पण मी जाणून बुजून दुर्लक्ष केलं. कारण मला माहित होतं मी जेवढा विरोध करेन तेवढे हे तिच्या मागे जास्त लागणार. एक दिवस आग्रह करून त्यांना मला शूटिंगला न्यायला भाग पाडलं. म्हणजे तशी मलाही उत्सुकता होती ग त्या नटीला बघायची. हे पण खरंच खूप सुंदर होती हा ती. म्हणजे एखाद्या रसिक माणसाने अगदी सहज पागळावं असं लावण्य होतं तिच्यात. तिच्याशी मी छान मैत्री केली. पाहुणचारासाठी तिला हवेलीवर बोलावलं. पाहुणचार वगैरे केला,
आणि मग संधी साधून जे सुनावलंय म्हणतेस. हवेलीत वरच्या सज्जात उभ्या होतो आम्ही दोघी. तिला म्हटलं बघ विचार कर, इकडून जर मी तुला ढकललं ना तर डायरेक्ट दरीत कोसळशील. दुसऱ्या दिवशी तुझा केसही मिळणार नाही कोणाला. बऱ्या बोलाने माझ्या नवऱ्याचा नाद सोड. मग काय पांढरीच पडली ना ग ती. तिला कल्पनाच नव्हती इतकी साधी सरळ दिसणारी बाई असं काही रूप धारण करेल म्हणून. त्याच रात्री तिला माझ्या गाडीने मुंबईला रवाना केली. रीतसर खणा नारळाने ओटी भरून. म्हटलं कशी का असे ना पण सवत आहे माझी, मान आहे तिचा. आई शपथ. मग नंतर कधी तिचं नावच नाही ऐकू आलं. सिनेमाचा नाद तिने सोडला की नाही माहित नाही, पण घोरपड्यांचा नाद मात्र सोडला. मम्मा चांगल्याच डॅशिंग होतात की तुम्ही. अगं राहावं लागतं. स्वतःचा मान ठेवायचा तर डॅशिंग राहावं लागतं. आणि तुलाही मी तेच सांगते, अशी मुळू नको राहू. सरनौबतांच्या कन्येला असा हा रडकेपणा शोभत नाही. पण मग काय करू मी, तुम्हीच सांगा ना. मी तुझ्या जागी असते आणि भगवंतराव माझे वडील असते तर काय केलं असतं सांगू? नको सांगूच नका. मला वाटतं तुम्ही मर्डरच केला असता त्या वंदनाका कुणाचा. अगदी तसंच नाही काही, पण तिला असा धडा शिकवला असता ना की पुन्हा ती माझ्या वाटेला गेली नसती. माझ्या नवऱ्याचा नाद सोडणं भागच पडलं असतं तिला. पण तुझ्या बाबतीत वंदनाचं काय करायचं हे तू माझ्यावर सोड, मी बघून घेईन. अगं पण तू शैलेशची मैत्री कर. कशी करू, मला भीती वाटते त्याची. त्याने एकदा अपमान केलाय माझा आणि मी तो सहनही केलाय. पण त्याने जर पुन्हा माझा अपमान केला ना, मी नाही सहन करू शकणार. मोहिनी तसं काहीही होणार नाहीये. अगं शैलेश अतिशय सज्जन मुलगा आहे. सहजासहजी कोणाचा अपमान करणं नाही जमत त्याला. तू भेट त्याला, त्याच्याशी बोल. एक पेशंट म्हणून भेट ना, भेट आणि बोल त्याच्याशी. हे बघ तू भेटली नाहीयेस, त्याला बोलत नाहीस म्हणून हे सगळे प्रॉब्लेम्स क्रिएट झालेत. समजतंय का तुला? पुन्हा अशी चूक करू नकोस. मॅडम. प्रिया अगं ये ना आत ये. बस. काय झालं? मॅडम मी तुमचा निरोप घ्यायला आली. उद्यापासून मी कामावर नाही येणार. मला समजेल असं काही सांगशील का? काय झालं नक्की? आज सकाळी टोनी वस्तीवर आला होता मॅडम, 10-15 गुंडांना घेऊन. वस्तीवरल्या लोकांना वॉर्निंग द्यायला. 8 दिवसात वस्ती खाली केली नाही तर बुलडोजर घेऊन येईल म्हणाला. माझे वडील त्यांना काहीतरी प्रश्न विचारायला गेले तर सगळ्यांनी मिळून सायकलच्या चेननी मारलं त्यांना. पार रक्तबंबाळ होईपर्यंत मारलं. लोक खूप घाबरलेले. वस्तीवर पळापळ चाललेली. पण मग पोलिसांकडे गेला नाहीत तुम्ही? माझ्या वडिलांना घेऊन काही माणसं गेली होती पोलीस स्टेशनमध्ये, तर पोलिसांनी त्यांनाच ताब्यात घेतलं आणि मारलं. प्रिया मला एक सांग, या टोनीला आतापर्यंत तूच फूस दिली होतीस ना? आता काय करशील? उद्या टोनी खरोखरच बुलडोझर घेऊन आला म्हणजे तुला काही समजतंय का प्रिया? त्याला विरोध केला तर तुझं आणि तुमच्या वस्तीवाल्यांचं काय होईल याची धमकी दिली ना त्यांनी तुला. अशा परिस्थितीमध्ये तू तुझ्या वडिलांना पहिली मदत केली पाहिजेस. अगं शेवटी टोनी हा एक गुन्हेगार आहे. आता देव करेल तेच होईल माझं. नाहीतरी इथे राहून काय? हे घर पण आज आहे तर उद्या नाही. एक ना एक दिवस तो टोनी आणि त्याचे गुंड बुलडोजर फिरवणारच. ही आता काळ्या दगडावरची रेष आहे. काय मोगलाई लागून गेले का काय? टोनी समजतो कोण स्वतःला? माझ्यासाठी तर तो देवासमान आहे मॅडम. या संकटातून मला आणि माझ्या भावंडांना तोच वाचवू शकतो. बघितलंस, पार हिप्नोटाइज करून टाकले त्यांनी तुला. हे बघ प्रिया, असा आताताई विचार करू नकोस.
तुझ्यावर खरंच खूप बिकट प्रसंग आलाय हे समजतंय आम्हाला, पण तू म्हणतेस तो उपाय यावर नाहीये. ज्या वाटेवरून तू चालायचा विचार करतेस ना, ती वाट फार धोकादायक आहे. आयुष्यानेच मला धोका दिला मॅडम. आता देव दाखवेल त्याच मार्गावरनं मला चालायला पाहिजे. आज सकाळीच निघून जाणार होते, कुणालाही न सांगता, पण तुमची खूप आठवण आली मला, म्हणून तुम्हाला भेटायला आले. इथे होती तेव्हा तुमचाच आधार होता मला. तुमच्यासारखी देव माणसं परत कुठे भेटणार आहेत? एवढं मानतेस मला? मग मी सांगितलेलं ऐकशील? ऐकेन ना मॅडम, सगळं ऐकेन, पण मला आता अडवू नका. प्रिया, अगं इतके दिवस थांबलीस, अजून फक्त 1 आठवडा थांब. मी सांगते म्हणून. काय होतं याची वाट बघ आणि मगच निर्णय घे. मग मी नाही अडवणार तुला. हॅलो हॅलो हॅलो, आर यू देअर? कोणी काही बोलणार आहे का की मी फोन ठेवू? मोहिनी, अगं फोन केलास ना आणि बोलत का नाहीयेस? शैलेश, अगं मोहिनी बोल ना, ही कसली चेष्टा लावलीस? शैलेश, माझा नंबर अजून ठेवलायस तू तुझ्याकडे? म्हणजे अगं तुझा नंबर माझ्याकडे होता आणि आहे, पण असं का विचारतेस तू? नाही, मला वाटलं डिलीट करून टाकला असशील. मी तुझा फोन का डिलीट करेन? मला वाटलं त्या दिवसानंतर कदाचित तू रागवला असशील माझ्यावर. अगं कोणत्या दिवसानंतर? मोहिनी प्लीज प्लीज अशी कोड्यात बोलू नकोस. तुला आठवत नाही शैलेश, आमच्या फार्म हाऊसवरच्या ट्रिप नंतर मी तुझ्या घरी आले होते आणि बराच वेळ बोलत होतो आपण, आणि त्यावेळेस तू चिडून निघून गेला होतास. हा ते, अगं पण मी लगेच तुझी माफी मागितली होती ना. आणि एनिवे, नसेल मागितली तर आता मागतो. आय एम सॉरी. बस, अजून काही? थांब, फोन ठेवू नको शैलेश, मला बोलायचंय तुझ्याशी. अगं पण मी कुठे फोन ठेवतोय, आणि असं काय वाटतंय तुला? मला वाटलं तू म्हणजे तू माझ्याशी इतकं बोलशील असंही वाटलं नव्हतं मला. मला वाटलं की टाळशील तू मला. का? असं का वाटतंय तुला? अगं मी तुला टाळण्याचं काय कारण आहे? वेडी झालीस का तू? अगं जुने मित्र आहोत आपण. जुने फ्रेंड आहोत तर लगेच विषय का संपवतोयस? जरा बोल ना माझ्याशी. ओके, बाकी काय म्हणतेस मोहिनी? त्या दिवसानंतर तू गायबच झालीस. आहेस कुठे? फोन नाही, काही नाही. आहे, तुला काही बातमी समजली नाही म्हणजे जिवंत आहे. मोहिनी, आता मी नीट बोलतोय तर तू असं का बोलतेस? मग काय, आता एवढी चौकशी करतोयस? तुला तरी कुठे आठवण आली रे माझी? एखाद्यानं एकदा तरी फोन केला असता. ओके बाबा, मी तुला भेटायला येईन, मग तर झालं. चल ठेवू आता फोन, बाहेर पेशंट यायची वेळ झाली. पण मी तुला तर तुझ्या सुट्टीच्या वेळेत फोन केलाय. हो, सुट्टीची आणि माझ्या विश्रांतीची ही वेळ असते मॅडम, पण ती तुमच्याशी बोलता बोलता संपून गेली. चालतं, एखाद्या दिवशी आपल्या खास मैत्रिणीसाठी विश्रांती नाही घेतली तर काही बिघडत नाही. ओके बाबा. हे बघ शैलेश, तू 50 वेळा ओके ओके म्हणालास ना तरी मी काही फोन ठेवणार नाही. तू आधी मला सांग, तू मला कधी भेटतोयस? येतो 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 एखाद दिवशी सवड काढून. कामात खूप बिझी असतो ग, वेळच मिळत नाही. पण माझ्याकडे दिवसाच आला पाहिजे असं काही नियम आहे का? माझं घर का नवीन आहे तुला? रात्री आहे, कधी नाही म्हटलंय का मी? ओके. परत परत ओके म्हणू नकोस. तुला माहितीये, येण्याची एक्झॅक्ट डेट आणि टाइम सांगेपर्यंत मी फोन ठेवणार नाहीये. ठीक आहे, तू ठरवशील ती डेट आणि वेळ, तू मला कळव, मी येतो. चल बास आता, मला जरा माझ्या कामाकडे लक्ष देऊ दे. ओके, सो नाउ इट्स माय टर्न टू से ओके. शैलेश, तुझ्याशी बोलून खूप छान वाटलं. बाय बाय.
मला वाटलं होतं तेच झालं. तुझ्याशी बोलताना नेहमी असं कसं होतं रे? मला बोलायचं असतं भलतंच आणि मी बोलून जाते काहीतरी वेगळंच. एनिवे शैलेश, आय एम सो हॅपी टॉकिंग टू यू. मी खूप खुश आहे. आता आपण हा खेळ असाच खेळायचा. मी खूप खुश आहे. मी खूप खुश आहे. ठीक आहे, मान्य आहे. मी आता फक्त कामापुरता उरलोय, फक्त उपकारापुरता. अशीच गत आहे माझी आता. असं म्हणून आपली सुटका होत नाही घोरपडे सरकार. दिवसातून 3-3दा स्वतःच्या मुलाला भेटता आणि महत्वाचा विषय सोडून इतर विषयांवर बोलत बसता. खरंच बाई, हद्द झाली तुमच्या विस्मरणापुढे. पण आज नाही, 3-4 दिवसांनी बोललो तर काय आभाळ कोसळणार आहे का? इतकी वर्ष नुसतीच पडून तर आहे ती जमीन. हो, पण आता काहीतरी योजलं जातंय ना त्या जमिनीच्या बाबतीत. काहीतरी उद्धार होतोय ना तिचा. तर एक मालक म्हणून थोडा तरी इंटरेस्ट घ्या ना. मी इंटरेस्ट घ्यायला तयार आहे ग, पण त्याला तोच हवाय ना. आता तो राजी नाही, त्याला मी काय करणार? काय करताय तुम्ही दोघे इथे? म्या काही नाही केलं. काही सभा बनवून आल्यात. हा, उलट मी त्यांना सांगत होते. काय सांगत होतीस? काय सांगत होतीस तिला? म्या काही नाही सांगितलं. देवाची आण, आईची आण. म्या काही नाही सांगितलं. उलट मी त्यांना सांगत होते माघारी फिरा म्हणून. विचारत आहे ना, विचारा तुम्ही. वहिनी, मला असं कळलं की तू रोज संध्याकाळी इकडे येतेस आणि तिच्याकडे बघत बसतेस. हो, हिला इथे आणली हेच माझं चुकलं.